तुझ्यासारखं कोणी नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचा अनुभव देणारे हे पहिलं प्रेम असते. पहिलं प्रेम आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवसांपैकी एक असतं. परंतु खूप कमी लोकांच्या नशिबात पहिलं प्रेम हेच शेवटचं प्रेम असतं. नाहीतर बऱ्याच जणांचं प्रेम हे अधुरंच राहतं. अशीच अमन आणि आरतीची कहाणी आहे. अमन 12वीत होता आणि आरती 11वीला. दोघे पण एकमेकांना खूप आवडायचे. पण कोणाचीच हिंमत नाही झाली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणून सांगायची. भेट कॉलेजच्या गेटजवळ नेहमी होत होती. दोघेजण एकमेकांकडे बघून स्मित हास्य करायचे. कॉलेजला काही दिवस सुट्टी होती तेव्हा अमनला आरतीची खूप आठवण येत होती. पण आरतीशी बोलणार कसं? कारण अमनकडे तिचा नंबर नव्हता किंवा तिच्या घराचा पत्तासुद्धा नव्हता किंवा त्याला तिचं संपूर्ण नावसुद्धा माहिती नव्हतं. अमन खूप उदास होता. तर दुसरीकडे आरतीसुद्धा त्याला भेटण्यासाठी सुट्टी संपण्याची वाट बघत होती. काही दिवसांनी कॉलेजच्या सुट्ट्या संपल्या. त्याला खूप आनंद होतो कारण आज तो आरतीला भेटणार होता. मस्त रेडी होतो आणि कॉलेजला जातो. कॉलेजच्या गेटजवळ तिची वाट पाहत थांबतो. बराच वेळ होतो पण ती काही येत नाही. लेक्चर चालू होतात म्हणून तो उदास चेहऱ्याने क्लासमध्ये जातो. त्याचं मन कशातच लागत नाही. काय झालं असेल? आरती आज का आली नसेल? कॉलेजचा पहिला दिवस आहे. अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात. प्रॅक्टिकलसाठी सर्वांना लॅबमध्ये घेऊन जातात तेव्हा तिथे त्याला आरतीला पाहून अमनला खूप आनंद होतो. त्याला समजलं आरतीला आज वेळ झाला आहे. म्हणून बऱ्याच वेळानंतर दोघे एकमेकांसमोर येतात पण काहीच बोलत नाहीत. असाच बराच वेळ निघून जातो. त्यानंतर सगळेजण आपापल्या क्लासमध्ये जातात. थोड्या वेळानंतर मधली जेवणाची सुट्टी होते तेव्हा त्यावेळेस तिच्या क्लासमध्ये जाऊन तिच्याशी बोलण्याचा खूप तो प्रयत्न करतो. पण हे सगळं करत असताना तो स्वतःचा टिफिन खायचा सुद्धा विसरून जातो. क्लासच्या बाहेर गिरट्या मारतच राहतो. जेव्हा आरती त्याला एकटी दिसते त्यावेळेस तिला जाऊन सांगतो की कॉलेजच्या बाहेर बस स्टॉप आहे, तिथे कॉलेज सुटल्यानंतर थोडा वेळ थांब प्लीज. आरती ठीक आहे म्हणते. दोघेजण कॉलेज सुटण्याची वाट बघतात. आरतीच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागतात की आम्ही भेटल्यानंतर अमनशी काय बोलायचं, तो काय बोलेल याचा ती विचार करू लागते. थोड्या वेळानंतर कॉलेज सुटतं. सगळेजण आपापल्या घरी जाऊ लागतात. अमन आणि आरती सुद्धा कॉलेजच्या बाहेर पडतात आणि बस स्टॉपवर भेटतात. त्यावेळेस दोघांनाही समजत नाही की काय बोलावं. दोघांचं सुद्धा हृदय धडधड करत होतं. आज तुला कॉलेजला यायला एवढा उशीर का झाला? मी तुझी गेटजवळ खूप वाट बघत होतो असं अमन आरतीला विचारतो. आज माझी बस चुकली म्हणून मला यायला खूप उशीर झाला कॉलेजला. दोघांमध्ये बराच वेळ गप्पा चालतात. त्यानंतर मला जर तुझ्याशी बोलायचं असेल तर कसं बोलणार? मला तुझा नंबर दे ना. आरती बोलते तुला माझ्याशी असं काय बोलायचं आहे? मी नंबर नाही देऊ शकत. तेवढ्यात आरतीची बस येते आणि आरती त्याला बाय बोलून बसमध्ये निघून जाते. अमन बराच वेळ बस स्टॉपवर तसाच उभे राहून असतो. आरतीशी बोलायची इच्छा झाली तर आरतीशी बोलायचं कसं? तिच्यासोबत कसा संपर्क साधायचा याचाच विचार करत तो घरी निघून जातो. तर दुसरीकडे आरतीला सुद्धा अमनची खूप आठवण येत असते. तिला बस स्टॉपवर बोललेल्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. पहिल्यांदाच आरती आणि अमन एकमेकांशी बोलले होते. आरती त्या सगळ्या गोष्टी आठवून एकटीच खूप हसत होती. दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटवर दोघांची पुन्हा एकदा भेट होते आणि दोघे पण एकमेकांना बघून खूप आनंदी होतात. तसेच कितीतरी दिवस चालू राहते. दररोज त्यांची भेट प्रॅक्टिकलच्या वेळेस लॅबमध्ये आणि कॉलेजच्या गेटवर तसेच बस स्टॉपवर नेहमीच होत राहते. अमन एक दिवस विचार करतो असंच किती दिवस चालणार? आता आरतीला मनातली गोष्ट सांगितलीच पाहिजे. अमन आणि आरती भेटतात व अमन खूप हिंमत करून तिला विचारायचं धाडस करतो. पण आरती तर परीक्षेबद्दल बोलत होती त्यामुळे त्याला समजत नाही काय बोलावं काय नाही. तिचं बोलणं मध्येच थांबवत अमन म्हणतो मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आरती बोलते हा बोल ना अमन. आपले डोळे बंद करतो. त्याचे हात पाय कापत असतात तरीसुद्धा तो हिंमत करून तिला म्हणतो तू मला खूप आवडतेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकताच आरतीचे हृदय धडधड करू लागलं. तिला समजतच नाही की काय बोलावं. ती गप्पच राहते. अमन तिला म्हणतो काहीतरी बोल प्लीज, तू माझ्याबद्दल काय विचार करतेस? कितीतरी वेळ आरतीचं गप्पच होती. अमन बोलतो मी तुझ्या उत्तराची वाट बघेन आणि तिथून निघून जातो. आरती बराच वेळ बस स्टॉपवर तशीच उभी राहते. थोड्या वेळानंतर तिची बस येते आणि ती घरी निघून जाते. काय उत्तर देऊ अमनला? हे बरोबर आहे की चुकीचं आहे? त्यामुळे तिला झोपच लागत नाही. तर दुसरीकडे अमन तिच्या उत्तराची वाट बघत होता. त्याला झोपच लागत नाही. तो विचार करतो का दुसऱ्या दिवशी आरती मला काय उत्तर देईल.
दुसऱ्याच दिवशी अमन कॉलेजला लवकर जातो. तो बघतो तर आरती कॉलेजला आलीच नव्हती. त्याच्या मनात अनेक प्रश्न पडतात की आरती का आली नसेल, कॉलेजला काय झालं असेल. तो कुणाला विचारू सुद्धा शकत नव्हता. त्याला वाटत होतं की कुणाला समजलं तर आरतीला काही त्रास व्हायला नको. त्याचं लक्ष कॉलेजमध्ये लागतच नाही. त्याच्या मनात अनेक प्रश्न आणि आरतीचेच विचार चालू असतो. कॉलेज सुटल्यानंतर अमन बस स्टॉपवर जाऊन बराच वेळ उभा राहतो, जिथे दोघेजण नेहमी भेटत होते. उदास होऊन घरी निघून जातो या आशेवर की आरती उद्या कॉलेजमध्ये भेटल्यानंतर तिला विचारेन. आरती दुसऱ्या दिवशी कॉलेजला येत नाही. कॉलेज सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर अमनला भेटते. अमन तिला विचारतो, काल का आली नाही कॉलेजला? आरती बोलते, खूप वेळ झाला होता म्हणून मी काल कॉलेजला नाही आले. अमन बोलतो, याच्या अगोदर सुद्धा तुला खूप वेळ झाला होता कॉलेजला यायला, तरी सुद्धा तू आली होती, मग काल का नाही आलीस? आरती बोलते, काल खूपच उशीर झाला होता, मी लेट उठले होते आणि बस सुद्धा चुकली होती म्हणून मी काल नाही आले कॉलेजला. अमन बोलतो, मी तुला काहीतरी विचारलं होतं, तू काहीच उत्तर नाही दिलंस. आरती बोलते, काय उत्तर देऊ, मला समजत नाही आहे. अमन बोलतो, यात न समजण्यासारखं काय आहे? तुझ्या डोळ्यात समजतं, तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. मी पाहिलं आहे तुझ्या डोळ्यात. आरती हसायला लागते. तो बोलतो, मला समजलं तुझं उत्तर. मला तुझ्याशी बोलायचे असेल तर कसं बोलणार? तू तर तुझा नंबर मला नाही दिलास. ती बोलते, तुझा नंबर दे, मी तुला फोन करेन, त्यावेळेस तू माझ्याशी बोल. पण मी जेव्हा नसेल त्यावेळेस तू फोन नको करू, कारण माझा फोन पप्पांच्या हातात असतो. तो तिला नंबर देतो. तेवढ्यात तिची बस येते आणि दोघे पण निघून जातात. संध्याकाळी तो आरतीच्या फोनची वाट बघत राहतो. रात्र होते तरी सुद्धा आरतीचा एकही फोन येत नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आरतीला भेटल्यानंतर तो विचारतो, काल फोन का केला नाहीस? मी तुझ्या फोनची वाट बघत होतो. आरती बोलते, काल माझा फोन माझ्या हातात नव्हता, पप्पांच्याकडे होता, त्यामुळे तुला फोन कसा करावा हेच समजत नव्हतं आणि फोन केला तरी काय बोलावं हे कळत नव्हतं. अमन बोलतो, यात फोन केल्यावर काय बोलावं हे न कळण्यासारखं काय आहे? फोन केल्यावर आपण बरंच काही आपोआप बोललो असतो. अमन आणि आरती दररोज कॉलेज सुटल्यानंतर बस स्टॉपवर भेटत होते आणि आरती अमनला हळूहळू कॉल करायला लागली होती. बऱ्याच गप्पा त्या दोघांच्या मध्ये होत होत्या. एक दिवस असा आला की अमनचा कॉलेजमधला शेवटचा दिवस होता, कारण अमन 12वीला असल्यामुळे 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांना सुट्ट्या पडणार होत्या. दोघे पण कॉलेज सुटल्यावर बस स्टॉपवर भेटतात. तेव्हा आरती खूप उदास होते, कारण उद्यापासून अमन कॉलेजला येणार नाही म्हणून. अमन सुद्धा खूप उदास होतो, कारण उद्यापासून आरतीला भेटता येणार नाही म्हणून. आरती बोलते, बोर्ड परीक्षेचा चांगला अभ्यास कर, चांगले मार्क काढ, मन लावून अभ्यास कर. अमनचे डोळे भरून येतात. तो बोलतो, मी तुला उद्यापासून भेटू नाही शकणार. आरती बोलते, मी तुला तर रोज फोन करेन ना, असा उदास नको होऊ, अभ्यासाकडे लक्ष दे. अमनला आरतीला घट्ट मिठी मारायची होती, पण ते दोघे एक बस स्टॉपवर उभे होते म्हणून आरतीचा हात हातात धरून गप्प उभा राहतो आणि त्या दोघांना असं वाटू लागतं की हा क्षण इथेच थांबावा आणि आयुष्यभर ते दोघे पण असंच सोबत असावे. आरतीच्या बस येण्याचा टाईम होतो. आरती बोलते, मला आता घरी जायला हवं, बस येण्याची वेळ झाली. अमन आरतीचा हात सोडतच नाही. बस येते. अमन तिचा हात घट्ट पकडून राहतो, तिचा हात सोडतच नाही. आरती बोलते, वेळ झाला तर मम्मीला काय उत्तर देणार? एवढ्या वेळ झाला का म्हणून. आरतीची बस सुद्धा निघून जाते. बघ, बस सुद्धा निघून गेली. आता दुसऱ्या बसची वाट बघावी लागेल. अमन तिच्याकडे बघतच राहिला. दुसरी बस सुद्धा आली. आरती बोलते, प्लीज आता मला सोड, मला जावं लागेल, नाहीतर मम्मी मला खूप ओरडेल. अमन बोलतो, तुला मला प्रॉमिस करावे लागेल की तू मला दररोज फोन करशील. म्हणून आरती त्याला प्रॉमिस करते आणि बस आल्यावर बसमध्ये चढते. अमन तिच्याकडे बघतच राहतो. आरती त्याला बाय बोलते. ती सुद्धा त्याच्याकडे बघतच राहते आणि बस निघून जाते. आरती त्याला दररोज फोन करत असते. दररोज ते दोघे जण फोनवर बोलत असतात. परीक्षा जवळ आलेली असते. परीक्षेसाठी 2च दिवस बाकी असतात. अमनला आरतीला भेटायची खूप इच्छा असते, त्यामुळे तो आरतीला काही न सांगता कॉलेज सुटायच्या टायमिंगला ते नेहमी भेटायचे त्या बस स्टॉपवर जाऊन उभे राहतो. कॉलेज सुटल्यावर आरती बस स्टॉपवर येत असते, तेव्हा ती अमनला तिथे बघून खूप खुश होते. इकडे तिकडे ती काहीही बघत नाही, धावत पळत सुटते आणि अमनला बस स्टॉपवर जाऊन भेटते आणि म्हणते, तू इथे कसं काय? काल फोनवर तू काहीच सांगितलं नाहीस की येणार आहेस म्हणून. आपण बोलतो, तुला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी आलो. आरती बोलते, बरं झालं आलास, मला सुद्धा तुझी खूप आठवण येत होती, मला तुला भेटायचं होतं. अमन बोलतो, मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी भेटायला तुला इथे आलो आहे. आरती बोलते, परीक्षेसाठी 2च दिवस बाकी आहेत फक्त.
अभ्यास कसा चालू आहे? अमन बोलतो, अभ्यास जवळपास झालाच आहे. आरती बोलते, तुला परीक्षेत चांगले मार्क घ्यायचे आहेत. परीक्षेला 1 दिवस बाकी असतो आणि अमनचा मोबाईल खराब होतो. अमनचा छोटा मोबाईल बरोबर खेळत खेळत पाण्यात मोबाईल टाकतो आणि त्याचा मोबाईल खराब होतो. तो खूप उदास होतो की त्याला आता दुसरा मोबाईलसुद्धा मिळणार नाही, कारण परीक्षा सुरू आहे. त्यामुळे आता आरतीशी कसं बोलायचं याचं त्याला खूप टेन्शन येत होतं. दुसरीकडे आरतीला सुद्धा समजत नाही काय झालं आहे. अमनचा फोन का लागत नाही? अभ्यास करत असेल म्हणून फोन बंद केला असेल. परीक्षा झाल्यावर मला भेटायला येईल असं तिला वाटतं. अमनसुद्धा विचार करतो की परीक्षा झाल्यावर आरतीला जाऊन भेटावं. शेवटी तो दिवस येतो. अमनचा शेवटचा पेपर असतो. अमन विचार करतो, आज पेपर झाला की सरळ बस स्टॉपवर जाऊन आरतीला भेटावं. आज अमनचा हिंदीचा शेवटचा पेपर होता. तो लवकर पेपर लिहित होता. तो खूप खुश होता की आज पेपर झाला की आरतीला जाऊन भेटावं. पेपर संपतो आणि क्लासमधून लवकर निघून तो बस स्टॉपवर जातो. कॉलेज सुटायला अजून 2 तास बाकी होते. तरीसुद्धा तो लवकर जाऊन बस स्टॉपवर उभा राहतो. ते 2 ताससुद्धा त्याला 2 वर्षासारखे वाटत होते. कॉलेज सुटायची वेळ होते. अमनला आरतीला केव्हा भेटतो असं झालं होतं. शेवटी कॉलेज संपतं आणि आरती त्याला दिसते. आरतीला सुद्धा अमन दिसतो. आरती त्याला भेटण्यासाठी पळत पळत येत असते. तिच्या हे लक्षातच येत नाही की ती रोडावरून गाड्या न बघता पळत येत आहे. पळत येत असताना साईडकडून एक ट्रक येतो आणि अमन काही करणार तेवढ्यात असतो. ट्रक तिला धडक मारून निघून जातो. अमनला काही कळतच नाही की नेमकं काय झालं. अमन तिला रक्तबंबाळ झालेला बघून तिथेच बेशुद्ध होऊन पडतो. बरेच लोक जमतात आणि ॲम्ब्युलन्सला फोन करून जवळच्या हॉस्पिटलमध्ये आरतीला घेऊन जातात. अमनला जेव्हा शुद्ध येते तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये जातो आणि आरतीच्या रूममध्ये जातो तर बघतो तर काय, आरतीचे आईवडील आलेले असतात. आरतीचे वडील डॉक्टरांना भेटतात आणि डॉक्टरांना विचारतात की आमची मुलगी आता कशी आहे. तेव्हा डॉक्टर बोलतात की मी तुमच्या मुलीला नाही वाचवू शकलो. आय एम सॉरी. हे ऐकताच अमनच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला समजत नाही की काय करावे. त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो तिथूनच घराकडे रस्त्यावरून रडत रडत चालत निघतो. आज आरती माझ्यामुळे या जगात नाही. आज मी तिला भेटायला जर आलो नसतो तर आज आरतीचा जीव गेला नसता. हे सगळं माझ्यामुळेच घडलं आहे म्हणून तो स्वतःलाच दोष देत असतो. तो म्हणतो की मी आरतीचा गुन्हेगार आहे. संध्याकाळ होते आणि तो घरी निघून जातो. घरी गेल्यावर त्याची आई त्याला विचारते, कुठे होतास इतका वेळ? पेपर कसा गेला? तो काहीच बोलत नाही. आपल्या रूममध्ये जातो आणि स्वतःला कोंडून घेतो. बराच वेळ खूप रडतो. त्याला असं वाटतं जे काही घडलं ते माझ्यामुळेच घडलं आहे. असे बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्याचा रिझल्ट येतो. तर त्याला रिझल्टमध्ये मार्क पडले होते तरीसुद्धा त्याला त्याचा आनंद नाही झाला. त्याला आरतीची खूप आठवण येत असते. तो म्हणतो, आज आरती असती तर कितीतरी तिला आनंद झाला असता, पण तिचा जीव माझ्यामुळे गेला आणि मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. पुढच्या शिक्षणासाठी तो बाहेरगावी जातो, पण तो आयुष्यभर स्वतःला माफ करत नाही. दररोज त्याला आरतीची आठवण येत असते. तो कोणाशी बोलत नाही. दररोज आरतीच्या आठवणीने तो रात्री झोपताना खूप रडत असतो. कितीतरी वर्ष होतात तरीसुद्धा तो स्वतःला माफ करत नाही. तो नेहमी आरतीचा गुन्हेगार असं स्वतःला समजत असतो. आरतीचा जीव माझ्यामुळेच गेला आहे असं त्याला वाटतं. तर तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं हे तुमचं मत नक्की कमेंट